बर्थडे झाला मित्रांनो, वाटलं नव्हतं एवढं तुम्ही भरभरून मला प्रेम द्याचा. बर्थडे तर कालचं धरणं करतोय मी, कारण की जसे जसे जीवाचं तुकडे येतात तसं तसं काळीज पण मोठं होतंय माझं. बघितलं का, जर वर्षी न चुकवता बर्थडे ही माझी करतात, पण मी ह्या वेळेने कालच ज्या दिवशी बर्थडे होता त्या टायमिंगला मी जिंतीला गेलतो, म्हणून संध्याकाळी फ्रेंड माझे आलेले नाहीत. तर तुम्हाला सांगतो, इकडं तुम्हाला ओळखता रेग्युलर घरी असतं, पण त्या पडद्याच्या मागं ही दोघं जण बघितले का, ही पण भावच आहेत माझं. सुखादुःखात नेहमी तिघं पण असतात भावासारखं पाठीमागं उभा. कसलंही काय असो, फॅमिलीसारखं भावासारखं मला धरते ती. आणि आज त्यांनी सुद्धा एवढं ह्यांचं बिझनेस ही चालू आहे तिकडं, समजा वेळात वेळ काढून माझ्यासाठी तुम्हाला सांगतो केक घेऊन आले. आणि आता केक कापायचा आहे, सेलिब्रेशन करायचं आहे. तर दरवर्षी ती आम्ही त्यांच्या गावी जातो मी, म्हणजे तिथं, आणि स्पेशल समधी पोरं येते ती, त्या दुकानापुढं आम्ही करतो. पण ह्या टायमिंगला मला जाता आलं नाही, मग ते स्वतः आले. ते बघितले का, छान वाटलं, भारी वाटलं. की मला पण फॅमिली हे बाहेरचे वाटत नाही, मला माझे फॅमिली मेंबर वाटते मला पण असल्यावर. गेल्या वर्षी मस्त केलं अण्णा. असं चला आल्या तिथून तर प्रियंका आई आहे आणि ताईंदाजी मगाशीच गेलो, तुम्ही बघितलं. तर घेतो केक कापून, चला. काय काय बाब्या, आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो, प्रत्येक केकला हिला माहित झालं असं केक यायला लागलं की पप्पाचं काय काय भानगड माहित नाही, पण केक तर येत आहेत बाबा. असं मांडवी बसायचं इकडं, असं मगाशी तर काय झालं, केक आहे ना कापूस तर उघडूस हे बोट घालून आधी नव्हते हात घालत, सगळं संपलं तरी हात नव्हते घालत. आता ह्यांचं बघून तसे करायला लागले. काय नाही, एका मित्राने काल केक आणून दिला होता, मी घरी नव्हतो. ह्याच्यात होतं फ्रीज पाक, एका जागा होता इथभर इकडं सारलाय, कसा सारला माहित नाही. फ्रीज मध्ये काय होतं काय नाही, ती म्हणली केक होता तुमच्या मित्राने आणून दिला, ती पहिला बाहेर काढ म्हणलं, नाही तर फ्रीज इकडं. आणि फ्रीज पासून हालत नव्हती, सारखं उघडून बघायचे हाय का हाय का. माणूस कसा आपण बघतो, डॉक्टर सारखा तपशील जिथं का काय कमी जास्त, एवढी काळजी घेते ती. ए ओम, तरी राजू गेली ताई बरोबर मित्रांनो, म्हणून तरी. आणि आईने ओवळलंय, ओवळायचं ओळायचं. तुझं उदय बोल ना, मला आता उदय बोल नाही. अण्णा तर इकडं आलं ना भाजीपाला काय घेऊन, जर त्याचं काय नाही काय असतं घरी. मी असो नसो काय दोघाला कर. आईने ओळ चल, प्रियंका ओळ चल लवकर. त्यांच्यापासून मोबाईल नाही नाही, ते तू धर राहू दे. मोबाईल. हा जा, कृष्णा कृष्णा करते का नको त्याच्या हाताला लागले. घेते ते बरोबर, त्याला समजा करते. राहू दे की त्याला काय. आईपेक्षा त्याला समजा माहिती त्यातलं. मागे जाऊन घे सगळ्याला मोठं काका पण दिसत. चला झालं, फोटो एक काढ. नको आता तुझा समधी म्हणून मी खूप ए इकडं मोबाईल एक मिनिट. मला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू थँक्यू थँक्यू. थांबा फोटो काढते. काढू का? काढला काढला. असं एक फोटो इकडं मी सांगतो तिथनं काढ. मस्त या
आईसपेक्षा हे आईसपेक्षा. मीच म्हणणार होतो आता एवढं. आता माहिती आहे का? हा. चांगलं चांगलं पुढारी आमची तर माहिती तुला. हा, हा. दादा हे सगळं असलंच. आईस बंदच केला नाही कुठं घे? उभा घे. चालत. व्हिडिओ कट करू हा बरं घे चल. चटण्यात कट मार. जीवा भावाच्या मित्रांना तुम्हाला सांगतो जसं मला चाललं आकार खायचा तर आकार. अण्णा साहेब आहेत हे आमचे. हे आमचे प्रसिद्ध बागायतदार आहे. कन्हैया ये पप्पू शेट ये की. ए अरे लय लागा ह्यांना ओळलं फिरणं लाव पांड्याला सांग जरा. असं माणसं बाळ नाही हे करायचं. अगं ही घरची पोर आहेत म्हणून काय नाही मित्र आहेत. पण बाहेरची नवीन आल्यावर पुण्या मुंबईची कोण काय म्हणते नाही खाया पिया ह्यांना हाय का नाही काय कसली खाते बेकार नाव ठेव असं मध्ये मध्ये हात घालणं हे ते. आणि बाकी नाना लय तारा देतात. बघितलं ना काय कमी आहे तेव्हा ते पांड्या मी तरी कमी करतो तो. तसं नसतं डेघाने असतं काय आमच्या- फरक पडणार पण आमच्या बारीक दोन कोण भाग करते ती. लेकरं तसे आमच्या दोन भाषा तुला तर माहिती आहे. कसलं काय अजिबात काय बोल नाही काय केक आहे केक आवडलं गाड्या मला हे आहे तर तुला केक त्यांचा नाही काढला तुम्ही म्हणला होता उभा कोणाचा? काढ केकचा नाही काढला उभा उभा काढायचा होता ना. व्हिडिओ आईचं काय असतं लय राडा होतो. त्यांना तेच म्हणतात. बर्थडे झाला मित्रांनो. वाटलं नव्हतं एवढं तुम्ही भरभरून मला प्रेम द्यायचा आणि म्हणजे बड्डे करायची काय माझ्या मनी नेहमी पण नव्हतं पण खरंच एवढा रिस्पॉन्स दिला तुम्ही की कुणी वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्या कुणी वेळ काढून दिल्या तर कुणी लेट दिल्या पण थेट दिल्या. चला त्यांच्यासाठी सर्वांसाठी तुम्हाला सांगतो कुणी इंस्टाग्रामला दिल्या कुणी फेसबुक पेजला दिल्या कुणी मेसेंजरला दिल्या तर कुणी कमेंट माध्यमातून दिल्या कुणी कॉल करून तर कुणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुणी स्टेटस ठेवलं कुणी स्टोऱ्या ठेवल्या. या सर्वांसाठी अगदी मनापासून तुमचा ऋणी आहे आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या आणि असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या. अगदी मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी नाही दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा. कारण सर्वांनाच वेळ भेटत नाही की कमेंट करायला किंवा शुभेच्छा. बघितलं तर वाटलं नव्हतं की ह्या वर्षीचा सुद्धा बड्डे आपला एवढा चांगला होईल. बरोबर तुमच्यासारखे प्रेमळ लोक अजून सुद्धा मी जपून ठेवल्यात. मलाच वाटायचं कुठंतरी माझ्याकडून हरवली वेळ भेटला नाही गमावली काही परंतु चांगले सुद्धा इथली बारामतीमधली सर लोक फ्रेंड माझं सर्कल येऊन केक घेऊन माझं सेलिब्रेशन केलं. भारी वाटलं. ताय दाजी आले. दुसरी गोष्ट मी इथं नसताना सुद्धा काय मित्र घरी केक देऊन गेले. भारी वाटलं. असंच प्रेम राहू द्या तुमचं. आणि आता विषय असा आहे की उद्याच्याला आहे पांडूचा बर्थडे म्हणून म्हणजे व्हिडिओ आज टाकतो म्हणजे रात्री बनवला व्हिडिओ असं समजा. काय नाही तुमचं पण ज्यावेळेस बड्डे येईल त्यावेळेस न कळत माझ्याकडून चुकून जर नजरेच्या आड बड्डे हुकला नाही शुभेच्छा दिली तर रागाला काय जाऊ नका. मी तर पुरेपूर वेळात वेळ काढून स्टेटस वगैरे चेक करतोच रोजच्या रोज. तर ह्या महिन्यात बरेच बड्डे असते तर असं चला छान वाटलं. असंच आशीर्वाद प्रेम राहू द्या. पुन्हा एकदा तुमचा ऋणी आहे आणि मनापासून आभार आहे.